व्हिडिओच्या मागच्या भागात आपण तुळजापुरात होतो आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन झालं होतं आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच अक्कलकोटकडे। तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मराठमोळा व्लॉगर आणि व्हिडिओचा भाग अजून संपला नाही। खरी मजा प्रवासाची तर आत्ता सुरू होणार आहे। आता आम्हाला प्रवास करायचा आहे जवळपास 60 ते 65 किलोमीटर आणि पोहोचायचं आहे अक्कलकोटकडे। रस्त्यात छोटे मोठे डोंगर, हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण बघायला मिळालंय। बऱ्याच वेळा आपल्याला पवनचक्क्या बघायला मिळतात आणि त्यांची भली मोठी पाती कशी उचलली जातात हे काय आपल्याला बघायला मिळत नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने काही क्रेन लावले असतात आणि तिन्हीच्या तिन्ही पाती एकत्र खाली जोडून त्यांना क्रेनच्या माध्यमातून वर उचललं जातं हे आपल्याला इथं जाणू शकतं। मग 60 किलोमीटरचं अंतर पार करून पूर्ण करून आम्ही पोहोचलो अक्कलकोटमध्ये। अक्कलकोटमध्ये एखाद्या जत्रेसारखं वातावरण होतं। भाविकांची गर्दी, दुकानांची लगबग आणि भक्तिमय वातावरण। सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ मूर्तीपाशी पोहोचलो आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्वामी समर्थ महाराजांना अभिवादन करून मुख्य मठाकडे गेलो। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज लाखो भाविकांचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे आणि देशाच्या विविध भागातून या जागेला मठाला भेट द्यायला अनेक पर्यटक, अनेक भाविक येत असतात आणि स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये राहून अनेक भाविक भक्तांना सत्याचा मार्ग, शांतता, सेवा, श्रद्धा, नामस्मरण आणि सत्कर्माचा मार्ग दाखवला। इसवी सन 1878 मध्ये त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली। या मठामध्ये दर्शन घेऊन झालं, पण इथं व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन नव्हती। त्यामुळे इथं असलेला वटवृक्ष आणि लाखो रुद्राक्षापासून बनवली गेलेली स्वामी समर्थांची प्रतिमा, त्याचबरोबर इथला आसपासचा आवार शूट केला आणि निघालो परतीच्या मार्गावर। पण जसं की तुम्हाला माहीतच असेल, आपण कधीही कोणत्याही व्हिडिओत, कोणत्याही ट्रॅव्हल मध्ये सेम रस्ता, सेम मार्ग निवडत नाही। वेगळा रस्ता, वेगळा मार्ग घेऊनच आपण परतीचा मार्ग निवडतो, ज्यामध्ये आपल्याला काही नवीन बघायला, जाणून घ्यायला नक्कीच मिळतं। आणि त्यामुळे रस्ता पकडला खानापूर विटा मार्ग आणि हा पूर्णपणे हायवे मार्ग आहे। जवळपास आता आपल्याला 150 ते 250 किलोमीटर हाच हायवे धरायचा होता आणि या रस्त्यावर संध्याकाळी, रात्री पूर्णपणे गर्दी नाहीशी होते। त्यामुळे आम्हाला या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवायला एक वेगळाच अनुभव मिळाला। शेवटी खानापूरकडे निघालो, म्हणजेच हायवे सोडला। या रस्त्यावर एक वेगळीच गंमत बघायला मिळाली। पूर्णपणे रस्ता धुक्यात माखलेला होता, ज्यामध्ये फक्त 20 फुटावरच आपल्याला क्लिअर दिसत होतं। म्हणजे असं वाटत होतं पुढं रस्ता संपलाय की काय। बाईकची जेवढी लाईट पडत होती, जेवढा प्रकाश पडत होता, तेवढ्याच प्रकाशात खानापूर पार केलं, विटा पार केलं आणि या दोन्ही घाटात आपल्याला सेम परिस्थिती बघायला मिळाली। पण मजा आली। बाबूला घरी सोडलं आणि रात्रीच्या 2 वाजता हा आमचा व्लॉग संपला। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो नक्कीच करा। भेटू पुढच्या जबरदस्त व्लॉगमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र।